नमस्कार सर. हां नमस्कार. आपलं नाव काय? तर माझं नाव ज्ञानेश्वर मुकुंदा बेंदरकार, राहणार टुंकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. बरं. तर आपण ही नवीन शेती केलेली आहे. तर ही आम्हाला वेगळी पद्धत वाटली थोडी. बेडवर लागवण केलेली आहे. तर याच्याविषयी काय माहिती सांगू शकता म्हणजे? तर ही जी आहे हे आपण शून्य मशागत शेती म्हणजे झिरो कल्टिवेशन म्हणजे याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला नांगरटी वगैरे करून हे पूर्ण किस्तकारी शेती जी केली आणि याला 4-4 फुटावर असे बेट पाडले बरं. आणि त्या बेटवर एका 12 इंचावर 2-2 दाणे अशा हिशोबाने 2 तास बेटवर आम्ही लावले त्याचे. आणि ही ही पद्धत आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये श्री मोरे साहेब, रावसाहेब मोरे यांच्याकडे शेती शाळेकरता गेलो होतो आणि तिथे आम्हाला ही सर्व माहिती त्यांनी सांगितली. आणि तिथून आल्यानंतर आम्ही हे या पद्धतीनं हे SRTची सुरुवात यावर्षीपासून केलेली आहे आणि हे आपलं SRTचं पहिलं पीक आहे. बरं, SRT म्हणजे नेमकं काय, म्हणजे याचा अर्थ आपण सांगू शकता? म्हणजे हे नवीनच नाव ऐकण्यात येत आहे. हे SRT म्हणजे शून्य मशागत तंत्र. म्हणजे याच्यामध्ये नांगर नाही, पुन्हा वखर नाही, डवरे नाही, निंदण नाही. याच्यामध्ये फक्त तणनाशक वापरून तणाचा बंदोबस्त करणे आणि मागील पिकाचे अवशेष जसे तसे ठेवून पुढील पिकाची पेरणी करणे. म्हणजे याच्या आम्ही अशा प्रकारे ही SRTची सुरुवात केलेली आहे. आणि इथून आता पुढे आम्ही नांगर वखर हे सर्व आता बंद आणि याच्यापुढे मशागत न करता याच्यामध्ये आम्ही पिके काढणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण याच्यामध्ये आता बघू शकता की हा जे बेड काढलेला आहे आणि या बेडवरती हा मक्का लागवण केलेली आहे. तर ही नवीन पद्धत अवलंबली आहे का शेतकऱ्यांनी. तर याच्यामध्ये असा फायदा होणार आहे की शून्य मशागत शेती येणार, म्हणजे खर्च खूप कमी होणार आहे आणि याच्यामध्ये जो आपला फायदा जो होणार आहे तो जास्त होणार आहे. मजुराचा जो खर्च आहे तो याच्यामध्ये खूपच कमी होणार आहे, जो आपला शिल्लकचा खर्च जातो. तर आपण हे बघू शकता, मक्का निघलेला आता, याला 4-5 दिवस झालेले आहे. तर हा मक्का तशी लागलेला आहे, हा निघत आहे. कुठं कुठं आपल्याला दिसू शकतो, कुठं दिसत नाही. तर आता हे निघणं चालू झालेलं आहे पूर्ण. पूर्ण शेतामध्ये नळी टाकलेली आहे. तर हे आपले शेती आम्हाला नक्कीच आवडलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पुढं भविष्यामध्ये काय फायदा होईल याच्याबद्दल थोडं माहिती सांगा, म्हणजे बाकी कास्तकारांना सुद्धा याचा फायदा घेता येईल, त्यांना याची माहिती मिळावी. तर ह्या शेतीमुळे आपला जो मशागतीवरचा खर्च आहे या खर्चामध्ये म्हणजे जवळपास एकरी 10 ते 12 हजार रुपयाची बचत होणार आहे. आणि उत्पन्नात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिथं आम्ही SRTची शाळा केलेली आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे उत्पन्नात 30% वाढ होणार आहे. आणि त्याच उद्देशानं आपण प्रेरित होऊन हे भरसावळे दादा यांची हे विना मशागत शेती आपण स्वीकारलेली आहे आणि यावर्षीपासून आपण याच पद्धतीने पिकं काढणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा स्वीकार करावा ही माझी इच्छा आहे. तर आता आपण पहिल्यांदाच या बुलढाणा जिल्ह्यातील टुंकी गावामध्ये ज्ञानेश्वर मुकुंदराव बेंदरकर यांनी पहिल्यांदाच या शेतीचा जी SRT शेती आहे या शेतीचा अवलंब केला आहे आणि पुढे भविष्यात यांना खूप फायदा होईल.